नमस्कार मित्रांनो, मी ओमकार. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये पी-सी-सी-ई कॉलेजविषयी सर्व काही जाणून घेणार आहोत, की इन्स्टिट्यूट टाइप कोणता आहे, इस्टॅब्लिश कसं झालंय, कॉलेजचं लोकेशन काय आहे, त्याच्यानंतर एरिया, त्याच्यानंतर कॉलेजमध्ये कोणते-कोणते ब्रांचेस आहेत, त्याच्यानंतर ॲडमिशन मोड काय असतो आणि कॉलेजचं प्लेसमेंट. सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि सर्व ब्रांचेसचं इनटेक. ठीक आहे मित्रांनो, चला आपण पाहूया आता पी-सी-सी-ई कॉलेजचं सर्व काही म्हणजे हे इनटेक वगैरे. आज आपण ऑल अबाउट पी-सी-सी-ई कॉलेज पुणे. ठीक आहे. आपण या व्हिडिओमध्ये आहे का नाही कॉलेजचा इनटेक सर्व काही व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, की म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल, की कॉलेज कसं आहे, इथले प्लेसमेंट कसे आहेत, सर्व काही आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. ओके. आता कॉलेजचं पूर्ण नाव पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. मित्रांनो, हे कॉलेज आहे ना, प्रायव्हेट ऑटोनॉमस कॉलेज आहे. अफिलिएटेड टू सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी आणि त्याच्यानंतर आहे का नाही, इस्टॅब्लिश इन 1999. ओके. आणि कॉलेजचं लोकेशन आहे ना, पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र, पुणे. कॉलेज कॅम्पसचा एरिया आहे ना, ठीक-ठाक म्हणजे खूप चांगला एरिया आहे. अ, एक 13 एकरमध्ये कॉलेजचा कॅम्पस एरिया आहे. आणि मित्रांनो पी-सी-सी कॉलेजला आहे ना एक नॅकचा ग्रेड आहे ना, एक ए ग्रेड भेटलेला आहे आणि त्याच्यानंतर एन-आय-आर-एफ रँकिंग आहे ना 2024 ची 201 टू 300 ह्याच्यामध्ये आहे. ओके. आता आपण कॉलेजमध्ये ना किती ब्रांचेस आहेत? मित्रांनो टोटल 7 ब्रांचेस आहेत कॉलेजमध्ये. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर ई-एन-टी-सी इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सायन्स इंजिनिअरिंग मीन्स ए-आय, एम-एल त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग रिजनल लँग्वेजमध्ये असते, मराठी लँग्वेजमध्ये. ओके. ठीक आहे. आता आहे ना, आपण आहे का नाही ब्रांच वाईज म्हणजे इनटेक किती? कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी ना 240 इनटेक आहे. त्याच्यानंतर आहे का नाही, ई-एन-टी-सीसाठी 180, मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी पण 180 आहे आणि आय-टीसाठी 120 आहे. कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग ए-आय-एम-एलसाठी एक 120 आहे. त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 60 आहे आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग साठी पण 60 आहे. ओके. मित्रांनो, आता आहे ना, म्हणजे तुम्हाला ॲडमिशन कशा-कशा टाइपने भेटू शकतं. जे पी-सी-सी कॉलेज आहे ना, पुण्यातील टॉप चांगलं कॉलेज आहे. त्याले प्लेसमेंट वगैरे खूप मस्त आहेत. आता आपण जाणून घेणार आहोत, की कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन कशा-कशा टाइपने भेटणार. मित्रांनो, पहिल्यांदा जी एम-एस-टी, सी-ई-टी आहे ना, तिथून आहे का नाही बऱ्यापैकी 65% ॲडमिशन होतात आणि त्याच्यानंतर ऑल इंडिया रँकवरून आहे ना, तुमचं म्हणजे 15% ॲडमिशन होतात. म्हणजेच जे-ई-ई, जेईई मेन्सची एक्झाम आहे ना जे-ई मेन्सवरून तुमचे एक 15% ॲडमिशन होतात आणि जे राहिलेले 20% ॲडमिशन आहेत ना, हे म्हणजे मॅनेजमेंट किंवा डोनेशन देऊन होतात. म्हणजे त्यालाच आपण इन्स्टिट्यूट लेव्हल असं म्हणतो. ठीक आहे. हं. आता आहे ना, आपण कॉलेजची फीस बघणार आहोत. मित्रांनो, गर्ल्स आणि बॉयजसाठी वेगळी फीस आहे. आता तुम्ही जनरलसाठी ना, एक 1,76,000 फीस आहे आणि त्याच्यानंतर ई-डब्ल्यू-एस, ओ-बी-सी, ई-बी-सी त्यांच्यासाठी 1,00,000 1,224 एवढी फीस आहे. त्याच्यानंतर एस-बी-सी, व्ही-जे-एन-टी, टी-एफ-डब्ल्यू त्यांच्यासाठी 24,000 आहे आणि एस-सी, एस-टीसाठी 1,746 आहे आणि इन्स्टिट्यूट राउंड म्हणजेच तुम्ही मॅनेजमेंटने वगैरे तिथे काही फिक्स नसते. ते कमी जास्त होऊ शकते. बट एक एव्हरेज दिलेलं आहे, एवढी फीस लागू शकते. म्हणजेच मॅनेजमेंटने जेव्हा तुम्ही ॲडमिशन घेतात ना, त्या टाईमाला तुम्हाला तेवढी फीस लागते. ओके. हां, गर्ल्ससाठी फीस आहे का नाही, आता गर्ल्ससाठी फीस आहे ना, म्हणजे जे ओ-बी-सी, ई-डब्ल्यू-एस, ओपन त्यांच्यामध्ये येतंय ना, म्हणजे 8,00,000च्या खाली तुमचं इन्कम पाहिजे. तेव्हा तुम्हाला आहे का नाही फीस एक ₹24,702 ₹2 फीस लागेल आणि एस-सी, एस-टीसाठी एक 1,746 फीस असणार आहे आणि एस-बी-सी, व्ही-जी-एन-टी आणि टी-एफ-डब्ल्यू-एस टी-एफ-डब्ल्यू-एस मधून तुम्हाला ॲडमिशन भेटलं ना, तर तुम्हाला फीस तेवढीच लागणार आहे. म्हणजे तुम्ही का नाही गर्ल्स असाल ना, टी-एफ-डब्ल्यू-एसमध्ये फॉर्म भरण्याची काही गरज लागणार नाहीये. ठीक आहे, ओके. हं. आता नाही तुम्हाला ॲडमिशन कशी-कशी भेटणार? मित्रांनो मेन सोर्स आहे ना, एम-एस-टी, सी-ई-टी त्याच्यानंतर जे-ई मेन्सवरून म्हणजे ऑल इंडिया रँक तुमचा ऑल इंडिया रँकवरून पण तुम्हाला ॲडमिशन भेटतं आणि का नाही तुमचे जे एम-एस-टी, सी-ई-टीची काउन्सिलिंग असते ना,
काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करून तिथून तुमची प्रोसेस करावी लागते आणि तिथूनच तुमचे म्हणजे ही प्रोसेस होणार आहे ॲडमिशनची. ओके, ठीक आहे. आता आहे ना एम-एस-टी, सी-ई-टीचा आपण कट ऑफ बघणार आहेत. कोणत्या ब्रांचसाठी किती लागते? ठीक आहे. आता आपण हे टेक ब्रांचेस आहेत ना, साधारणपणे तुम्ही आता ओपनसाठी ना, तुम्हाला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये घ्यायचे असेल तर 98 प्लसच पाहिजेत. कमी जास्त होऊ शकतो. पण इथं एक आपण अंदाज दिलेला असतो. ह्या वर्षी वाढण्याचे चान्सेस आहेत का माहिती का? जास्त मुलांनी रजिस्ट्रेशन केलेले त्यामुळं जे तुमचं कट ऑफ वाढण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे मित्रांनो चांगला अभ्यास करा. चांगलं-चांगलं कॉलेज भेटायला पाहिजे. मेन म्हणजे आपण इंजिनिअरिंग करणार आहोत ना, एक चांगलं प्लेसमेंट त्याच्यासाठी इंजिनिअरिंग करणार आहोत. तर ओ-बी-सीसाठी पण जवळपास बऱ्यापैकी तेवढंच आहे. पण हे नाही म्हणजे इथं थोडा जरी डिफरन्स असला ना, तुमचा रँक वाईज ॲडमिशन होतं. तुम्हाला फक्त आयडिया येण्यासाठी ना, हे कट ऑफ असतंय. तुमचे ॲडमिशन होणार आहेत ना, ते म्हणजे पर्सेंटाइलवर नाहीत होणार. तुमचे ॲडमिशन जे असतात ना, ते रँकवर होतात. ओके, ठीक आहे. आता एस-सीसाठी ना, तुम्हाला कॉम्प्युटरला पाहिजे असेल तर 96 पाहिजे साधारण. असं म्हणजे चेंज होत राहतं आणि टी-एफ-डब्ल्यू-एस मधून ॲडमिशन घ्यायचं असेल ना, ते कट ऑफ वाढतं. म्हणजे टी-एफ-डब्ल्यू-एस मधून तुम्ही ॲडमिशन भेटलं, समजा मुलांना बॉईजला, तर तुमची फीस खूप कमी होते. समजा तुम्ही ओपनमध्ये असाल ना, तर डायरेक्ट तुम्हाला ती ओपनची फीस नाही लागत, तर डायरेक्ट फीस कमी होते. टी-एफ-डब्ल्यू-एसमध्ये तुम्हाला एक 24,000 ते ₹25,000 फीस असणार. ठीक आहे, ओके. इकडं पण मी तुम्हाला ह्याचं स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकतात आणि तुम्हाला काही डाउट असेल ना, मी खाली माझा नंबर दिलेला आहे. तुम्ही इथं मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, ओके. जे-ई मेन्सचे तुम्ही कट ऑफ आपण इथं कट ऑफ दिलेला नाही. जे-ई मेन्सची ऑल इंडिया रँक असते ना, तुम्हाला साधारणपणे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला जर घ्यायचं असेल ना, तर तुमची एवढ्या तेवढं रँक पाहिजे. तुमचे ॲडमिशन हे रँकवर होतात. तर तुम्हाला ह्याचा पण तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तुम्हाला अंदाज येऊन जाईल, की म्हणजे आम्हाला ह्या-ह्या रँकवर हे कॉलेज भेटतंय. ठीक आहे. आता आपण पाहणार आहोत ब्रांच वाईज कट ऑफ. आता पहिल्यांदा का नाही टेक ब्रांचेस घ्यायला लागलोत आपण. तुम्हाला आहे का नाही साधारण आता हे एम-एस-टी, सी-ई-टीचे कट ऑफ आहे. जनरलचं इथं सर्व कट ऑफ दिलेले आहेत. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. हे कट ऑफमध्ये चेंजेस होतात बऱ्यापैकी. आता ओपनसाठी 98च पाहिजे तुम्हाला. त्याच्यानंतर आय-टीला घ्यायचं असेल ना, ओपनमधून असाल तुम्ही, तर 98 प्लस पाहिजे. त्याच्यानंतर सी-एस, ए-आय-एम-एलमध्ये घ्यायचं असेल ना, तर तुम्हाला एक 98 पॉइंट म्हणजे हे डिफरन्स असतो ना, पॉइंटचा खूप डिफरन्स होतो. हे पर्सेंटाइल आहेत. हे रँकमध्ये आहे ना, तुमचं एक 98.25 असेल आणि तिथं 98.2 4 किंवा 5 ह्याच्यामध्ये खूप डिफरन्स होतो. त्याच्यामुळे असं काही फिक्स नसतं, की पर्सेंटाइल आणि रँक ह्याचा खूप डिफरन्स आहे. मेन तुमचे ॲडमिशन होतात हे रँकवरच होतात. ओके. तुम्हाला आहे का नाही आता म्हणजे इथं ई-एन-टी-सी म्हणजे कोर ब्रांचेसला घ्यायचं असेल ना, ओपनसाठी एवढं 97 प्लस घ्यावं लागतील. त्याच्यानंतर मेकॅनिकलला घ्यायचं असेल ना, ओपनमध्ये असेल तर 92 पाहिजे. सिव्हिलला घ्यायचं असेल ना, 89 पाहिजे. आता हे कट ऑफमध्ये चेंजेस होऊ शकतो. पण बऱ्यापैकी ना साधारणपणे एवढं कट ऑफ राहू शकतो. जर ओ-बी-सीमध्ये असाल ना, तर तुम्हाला ई-एन-टी-सीला घ्यायचं असेल तर 96 त्याच्यानंतर 91 86 म्हणजे चेंज होत राहतात. कॅटेगरी वाईज सर्वांचे कट ऑफ चेंज असतात. ओके. ठीक आहे. हं. आता मेन म्हणजे आपण इंजिनिअरिंग करायचं म्हणलं तर प्लेसमेंट बघतो. त्या कॉलेजचं प्लेसमेंट खूप मस्त आहे. एव्हरेज पॅकेज 7 ते 8 लाख रुपये तुम्हाला कसं पण भेटून जातं. तुम्ही का नाही आता इथं आहे का नाही मी म्हणजे 2026 जी बॅच आहे ना, म्हणजे आत्ताच्या हे 2026 ची ऑनगोइंग बॅच आहे. इथलं जे हायेस्ट पॅकेज आहे ना, म्हणजे हायेस्ट पॅकेज खूप चांगले आहेत बरं का इथले ह्या सर्वांचे हायेस्ट पॅकेज. आता कुठाले 60 लाख आहेत, 65 लाख आहेत. बरंच काही आहे. आपण तुम्ही जाऊन डायरेक्ट वेबसाईटवर चेक करू शकता. मित्रांनो, आपण हे फक्त एव्हरेज दिलेलं आहे, की साधारणपणे तुमचे इथून ते एवढे असू शकतात. हायेस्ट पॅकेज इथं आहे का नाही 2024 मध्ये एक 22 लाख होतं. त्याच्यानंतर हे एव्हरेज पॅकेज आहेत. म्हणजे बऱ्यापैकी ठीक-ठाक आहे. कॉलेजचे प्लेसमेंट वगैरे खूप चांगले आहेत मित्रांनो. तुम्हाला चांगला स्टडी करावा लागेल आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या कॉलेजवर पाहिजे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कशी वाटली एकदा कमेंटमध्ये सांगा आणि का नाही तुम्हाला हे सर्व महाराष्ट्रातली टॉप कॉलेज, त्याच्यानंतर कॉलेजचे टाइप, कॉलेजमध्ये काय-काय चालतं, सर्व काही आपण ह्या चॅनलवर घेऊन येणार आहोत. त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक यू.